नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने मिळून एक नवीन योजना सुरू केलेली आहे। या योजनेचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारकडून 60,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। या पैशाचा वापर करून विद्यार्थी आपल्या शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकतात। तर ही योजना काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन माहिती तुम्हाला नेहमी मिळत राहतात। तर याची उद्दिष्टे आपण बघूया। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे। जे विद्यार्थी विविध कारणांमुळे शासकीय वसतिगृह किंवा महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करतात आणि प्रवेश मिळाल्यासही त्यांना शिक्षणाचा पूर्ण खर्च भागवता येत नाही। या सर्व अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केलेली आहे। या योजनेनुसार पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी 60,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। तर याची पात्रता काय आहे ते आपण बघणार आहोत। तर अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे। अपंग श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी 40% पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकाकडून मिळणे बंधनकारक आहे। अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे आणि त्याचा पुरावा म्हणून जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बाल कल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याद्वारे दिलेले अनाथत्व प्रमाणपत्र सादर करणे लागेल। त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। विद्यार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डाशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे, तरच ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात। तर अर्जदार विद्यार्थी दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असेल, जसे की महानगर आणि वसतिगृहात किंवा भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत असल्यास त्यांना ते सुद्धा पात्र असतील आणि त्यासोबतच त्याची जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते काय काय लागणार आहेत ते आपण बघणार आहोत। तर त्यासाठी आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा जसे की रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल इत्यादी आणि उत्पन्न प्रमाणपत्र जर आवश्यक असेल तर, आणि 10वी-12वीची मार्कशीट, त्याचबरोबर शाळा महाविद्यालयात प्रवेशाचा पुरावा जसे की प्रवेशपत्रक, लिव्हिंग सर्टिफिकेट, दाखला, तुमचे बोनाफाईड सर्टिफिकेट असे वेगवेगळे पुरावे असू शकतात। याबद्दलचा अजून एक 2-3 व्हिडिओ आपण बनवणार आहोत। त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर, तुमचे बँक खाते पासबुक व पासपोर्ट आकाराचा फोटो, त्याचबरोबर जी मिळणारी मदत आहे ते आपण बघणार आहोत आता। तर विद्यार्थी हे मुंबई, पुणे आणि इतर महानगरांमधील विद्यार्थी जर असतील तर त्यांना अन्न भत्ता 32,000, गृहनिर्माण भत्ता 20,000, निर्वाह भत्ता 8,000, एकूण आर्थिक मदत दरवर्षी हे 60,000। तसेच महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना, जिल्हा किंवा तालुका मुख्यालयातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते हे मिळणार आहे। हे भत्ते एकाच खट्टे नाही मिळणार, हे टप्प्याटप्प्याने स्टेप वाईज तुम्हाला मिळत राहतील। आणि तर तुम्ही याचा अर्ज कसा करावा, तर तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयाला भेट द्या अथवा सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळवा आणि अर्जावर विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा। पूर्ण केलेला अर्ज जतन करा। त्याचबरोबर जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर अर्ज कसा भरावा व कुठे सबमिट करावा याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट करून सांगा, आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू। त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील। धन्यवाद।